नमस्ते विद्यार्थी मित्रहो, हे आपले आजचे 7वे व्याख्यान. आपला जो विषय आहे लोकसाहित्याची मूलतत्वे आणि मराठी लोकसाहित्य यातील पहिल्या प्रकरणातील जो उपघटक आपण बघत होतो तो म्हणजे साहित्य ह्या पदाचे स्पष्टीकरण. मागील व्याख्यानात आपण साहित्य ह्या पदाच्या स्पष्टीकरणाबद्दल काही विचार किंवा काही मते आपण बघितले. आता ह्या पुढील व्याख्यानामध्ये आपण गोके भट किंवा जॉन थॉमस किंवा अन्य काही अभ्यासकांची मते बघणार आहोत. मागील व्याख्यानात आपण द वा पोद्दार, दुर्गा भागवत, प्रभाकर मांडे या मीमांसकाची मते आपण बघितली. तर चला तर बघूया आपण साहित्य या पदाचे स्पष्टीकरण करताना साहित्य या पदाची नेमकी व्याख्या आणि साहित्य या पदाबद्दलची नेमकी मतं काय, तर ते आपल्याला पुढील प्रमाणे बघता येईल. तर बघा, डॉक्टर प्रभाकर मांडे यांची भूमिका या संदर्भातील वेगळी आहे. साहित्यशास्त्रात साहित्य हा शब्द ज्या अर्थाने वापरण्यात येतो तो अर्थ येथे अभिप्रेत नाही. साहित्य म्हणजे सामग्री. स्वयंपाकाचे साहित्य, सुताराचे साहित्य, शेती साहित्य इत्यादी व्यापक अर्थाने आपण हा शब्द वापरतो. आता साहित्य व्यवहारामध्ये वापरताना किंवा समाजामध्ये वापरताना साहित्य या शब्दाची सातत्याने आपल्याला जाणीव होत असते किंवा सातत्याने हा शब्द आपल्या कानावर आदळत असतो. मग काही उदाहरणादाखल इथे आपण स्वयंपाकाचे साहित्य, सुताराचे साहित्य, शेती साहित्य, बांधकामाचे साहित्य आणि असे इत्यादी अनेक उदाहरणं आपल्याला देतील. पण इथं जो साहित्य हा शब्द आहे तो इथे अभिप्रेत नाही. संस्कृतमध्ये सामग्री या अर्थाने साहित्य हा शब्द कुठेच वापरलेला नाही. सामग्री म्हणजे साहित्य म्हणजे शेतीची सामग्री किंवा स्वयंपाकाची सामग्री. मग स्वयंपाकाचं साहित्य म्हटल्यानंतर त्यामध्ये स्वयंपाक करण्यासाठी लागणारी भांडे असतील किंवा स्वयंपाकात जो पदार्थ बनवायचा त्या पदार्थाची एकूणच सर्व पदार्थ असतील, त्याला सामग्री किंवा साहित्य या अर्थाने आपण तो शब्द वापरत असतो. परंतु संस्कृतमध्ये सामग्री ह्या अर्थाने साहित्य हा शब्द कुठेच वापरलेला नाही. प्रभाकर मांडे यांनी साहित्य शब्दाचा स्वीकारलेला व्यापक अर्थ योग्य नाही. तर विल्यम जॉन थॉमस यांचं म्हणणं, लोर हा शब्द ज्या अर्थाने वापरतात त्याच व्यापक अर्थाने प्रभाकर मांडे साहित्य शब्द वापरतात. त्यामुळे अनेक अडचणी आपल्याला उपस्थित राहतात. विल्यम थॉमस हे सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञ होते. संस्कृतीच्या अभ्यासासाठी आवश्यक असणाऱ्या सामग्रीसाठी फोकलोर अशी संज्ञा स्वीकारणे योग्य होते. म्हणजे थोडक्यात सांस्कृतिक किंवा संस्कृतीचा अभ्यास हा लोकसाहित्यामधला एक भाग किंवा एक विभाग आपण मानूया. नुसताच सांस्कृतिक अभ्यास करणं म्हणजे लोकसाहित्य किंवा सांस्कृतिक अभ्यास करताना त्याला साहित्य किंवा वाङ्मय म्हणणं हे चुकीचं आहे. म्हणून विल्यम थॉमस ह्या अर्थाने त्याला साहित्य असं म्हणतात आणि तोच अर्थ डॉक्टर प्रभाकर मांडे आपल्या विवेचनात मांडतात. कारण विल्यम थॉमस हे सांस्कृतिक मानवशास्त्रज्ञ होते आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारी जी सामग्री किंवा जे साहित्य किंवा जे उदाहरण सांगितलं स्वयंपाकाचं साहित्य, सुताराचे साहित्य, शेतीचे, बांधकामाचे या अर्थाने तोच ते शब्द वापरतात आणि ती अशी संज्ञा स्वीकारणे योग्य होते त्या अभ्यासासाठी, संस्कृतीच्या अभ्यासासाठी. एकूणच संपूर्ण लोकसाहित्यासाठी एवढा छोटासा वरील जे उदाहरणं आहेत ती उदाहरणे वापरून साहित्य हा शब्द वापरला तर ते अयोग्य होईल. फक्त सांस्कृतिक अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर त्यासाठी वापरले जाणारे किंवा त्याच्याद्वारे लिखित स्वरूपात जे काही असेल त्याला साहित्य हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. या ज्ञानशाखेत फोकलोरमधील कोणत्या सामग्रीचा समावेश करावा याचा चिकित्सक विचार न करता लोरमध्ये अभिप्रेत असणाऱ्या सर्व सामग्रीचा समावेश केला. त्यामुळे प्रभाकर मांडे साहित्य शब्द विद्या ह्या व्यापक अर्थाने वापरतात हा वाङ्मयीन अभ्यास आहे असंही त्यांनी मत मांडलेलं आहे. याकडे दुर्लक्ष करून संस्कृतीच्या अभ्यासाची भूमिका प्रभाकर मांडे स्वीकारतात. साहित्याचा विद्यार्थी जेव्हा लोकसाहित्याचा अभ्यास करतो तेव्हा त्याचा दृष्टिकोन संस्कृतीच्या अभ्यासाचा नसून साहित्याच्या अभ्यासाचा असतो. ही गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे की एखादा साहित्याचा विद्यार्थी म्हणजे तो लिटरेचरचा अभ्यास करत असेल, साहित्याचा वाङ्मयाचा अभ्यास करत असेल आणि जेव्हा तो लोकसाहित्याचा अभ्यास करतो तेव्हा त्याचा दृष्टिकोन नुसता संस्कृतीचा अभ्यास करणं नव्हे तर लोकसाहित्यामध्ये अनेक परंपरा येतात, रूढी येते, संस्कृती येते,
खेळ येतात, विधी विधाने, अनेक गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टींचा मिळून लोकसाहित्याचा अभ्यास होतो आणि त्याचा दृष्टिकोन जर असा झाला की संस्कृतीचा अभ्यास झाला म्हणजे लोकसाहित्यातील साहित्याचा अभ्यास झाला, तर असं नाही. तर त्यामुळे लोर आणि लिटरेचर अशी विभागणी पाश्चात्य अभ्यासक करतात. हे मराठीतील लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी दुर्गा भागवत वगळता कोणी फारसे ध्यानात घेतलेले नाही. त्यामुळे लोकसाहित्याच्या व्याप्तीसंबंधी प्रश्न तयार होतात. मराठी विषयाच्या अंतर्गत लोकसाहित्याचा अभ्यास करताना सांस्कृतिक मानवशास्त्रापेक्षा वेगळ्या दृष्टीने फोकलोरचा अभ्यास अभिप्रेत असणे आवश्यक आहे. सांस्कृतिक मानवशास्त्र आणि वाङ्मय शाखेच्या अभ्यासकांच्या फोकलोरच्या अभ्यास पद्धतीमध्ये उद्दिष्टांमध्येही मूलभूत फरक करणे आवश्यक असतो किंवा तो मूलभूत फरक निश्चितच आपल्याला दिसून येतो. पण असा फरक मराठीतील लोकसाहित्याच्या अभ्यासकांनी केलेला आढळत नाही. या संदर्भात ॲलन डंडेस यांचे विचार मुद्दाम लक्षात घेण्यासारखे आहेत. लोकसाहित्याचे अध्ययन आणि लोकसाहित्याच्या अभ्यास पद्धती या दोन्हीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भिन्नता असल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे वेगवेगळे अडथळे आपल्याला येतात. तर बघा काय त्यांचं म्हणणं, डंडेस यांचं म्हणणं असं आहे की अध्यापन आणि लोकसाहित्याच्या अभ्यास पद्धती या दोन्हीमध्ये अत्यंतिक भिन्नता आहे, म्हणजे परस्पर खूप वेगळेपणा आहे. त्यामुळे अध्यापन करतानाही म्हणजे त्याचं अभ्यास करतानाही, अध्यापन याचा अर्थ आपण दुसऱ्याला ते शिकवतो आणि आपण त्याचा अभ्यास करताना त्यामध्ये आपल्याला अडथळे येतात. लोकसाहित्याचा एकीकडे वाङ्मय शाखेशी तर दुसरीकडे सामाजिक शास्त्रांशी संबंध आल्याने त्याबाबत सविस्तर सर्वेक्षण करणे अवघड होऊन बसलेले आहेत. प्रभाकर मांडे यांचे वरील विवेचन ध्यानात घेता असे म्हणता येते की प्रभाकर मांडे ही विल्यम थॉमस यांची सांस्कृतिक अभ्यासाची मांडणी जशीच्या तशी ते साहित्य अभ्यासाला लावू पाहतात. संस्कृतीचा अभ्यास करणे हे सांस्कृतिक मानवशास्त्राचे उद्दिष्ट असू शकते, साहित्याच्या अभ्यासाचे ते प्रमुख उद्दिष्ट असू शकत नाही. त्यामुळे प्रभाकर मांडे साहित्य संज्ञा सामग्री या अर्थाने वापरण्याने लोकसाहित्याच्या वाङ्मयीन अभ्यास करण्यास अडचण येते असे इथे आपल्याला सांगता येईल. आतापर्यंतचे जे विवेचन आहे ते लक्षात घेता लोकसाहित्य या संज्ञेतील दुसरे पद साहित्य, विद्या, वाङ्मय अशा वेगवेगळ्या नावाने वापरलेले जाते. विद्या शब्दाची व्याप्ती अधिक आहे. वाङ्मय शब्दात वैचारिक शास्त्रीय सामग्रीचा अंतर्भाव होतो. त्यामुळे विद्या किंवा वाङ्मय हे दोन्ही शब्द लोकसाहित्यासाठी वापरणे पर्याप्त नाही. त्यामुळे लोकसाहित्य ही संज्ञा योग्य राहील. प्रभाकर मांडे ज्या सामग्री अर्थाने साहित्य हा शब्द वापरतात तसा न वापरता संस्कृत साहित्य शास्त्रात सर्जनपर सामग्री ह्या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे, तोच अर्थ येथे गृहीत धरावा. तर इथे पुन्हा मागच्या व्याख्यानात आपण त्याची चर्चा केली होती की संस्कृत साहित्य शास्त्रात किंवा साहित्य नेमकं कशाला म्हणायचं, सर्जनपर सामग्री. सर्जनपर सामग्री म्हणजे नवनिर्मिती किंवा नवलेखन किंवा लेखकाने जे क्रिएटिव्हिटी करून किंवा सर्जनपर जे लेखन केलेले, नवनिर्मिती जी केलेली, तर त्या नवनिर्मितीच्या कलाकृतीला किंवा काय असेल साहित्यामध्ये कथा, कविता, कादंबरी वगैरे, तर त्याला सर्जनपर सामग्री या अर्थाने तो शब्द इथे वापरलेला आहे, तो गृहीत धरावा असं इथे सांगता येईल. ह्या अभ्यासासाठी लोकसाहित्य ही संज्ञा असावी. एकदा अशी संज्ञा निश्चित केली की लोकसाहित्याच्या व्याप्तीसंबंधी निश्चित भूमिका घेणे शक्य होईल. लोकसाहित्याच्या व्याप्तीची नवी मांडणी सांगण्या अगोदर प्रचलित लोकसाहित्याच्या व्याप्तीचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे हे आपल्याला लक्षात येईल. म्हणून लोकसाहित्य, लोक अधिक साहित्य या दोघांच्या परिभाषेमधले किंवा या दोन्ही पदांना मिळून कोणती त्या असलेल्या लोकसाहित्य या शब्दाच्या मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश होतो हे एकदा निश्चित झालं की आपल्याला त्या संबंधीची लोकसाहित्याच्या व्याप्तीसंबंधीची निश्चित भूमिका घेणे शक्य होईल आणि लोकसाहित्याच्या व्याप्तीची नवी मांडणी सांगण्या अगोदर प्रचलित लोकसाहित्याच्या व्याप्तीचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे हे आपल्या लक्षात येईल. तर बघा, आपण
2 व्याख्यानांमध्ये लोक अधिक साहित्य, विशेषतः साहित्य या पदाची मीमांसा किंवा चर्चा आपण केलेली आहेत. साहित्य नेमकं कशाला म्हणायचं, साहित्य या परिभाषेमध्ये वस्तुतः किंवा प्रत्यक्षात कुठल्या कुठल्या बाबींचा समावेश होतो ही गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहेत. म्हणजे आपण आता एवढंच सांगू शकतो की साहित्य ही ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठ्या व्यापक दृष्टीने बघितलं जातं. आज आपण इथे थांबतो आहोत. यानंतर पुढील भाग पुढच्या व्याख्यानात आपण चर्चा करूया. धन्यवाद.